अम, आजच्या या सखोल चर्चेत आपण एका एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मानवी इतिहासा इतकाच जुना आहे, पण पण आजच्या आधुनिक जगातही तो तितकाच अस्वस्थ करणारा आहे. आणि तो विषय म्हणजे गरिबी. अगदी बरोबर, गरिबी. आजच्या या विश्लेषणाचं आपलं मिशन खूप स्पष्ट आहे. गरिबीचा केवळ पैशांच्या किंवा किंवा अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार न करता त्याचा तात्विक, सामाजिक आणि बहुआयामी, म्हणजे ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल म्हणतो, तो अर्थ आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि यासाठी आपल्याकडे काही खूप उत्तम संदर्भ आहेत. प्राध्यापक सुभाष जगताप यांचा मी गरीब का आहे हा अत्यंत विचारप्रवर्तक लेख आपण आज आधार म्हणून घेतोय. हो, आणि यासोबतच या विषयाची खोली समजून घेण्यासाठी आपल्याकडे दोन अतिशय बोलक्या प्रतिमा आहेत. या सर्व माहितीचं आणि उपायांचं आपण अत्यंत तटस्थपणे विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून हा जो गुंतागुंतीचा विषय आहे तो आपल्याला अगदी सोप्या भाषेत उलगडता येईल. या विषयाची म्हणजे बघायला गेलं तर सर्वात महत्वाची बाजू म्हणजे गरिबीकडे पाहण्याचा आपला नेहमीचा दृष्टिकोन. आपण सहसा गरिबीला फक्त आकडेवारी आणि बँकेतल्या पैशांच्या चष्म्यातूनच पाहतो. हो, नेहमीच तसं होतं. पण प्राध्यापक जगताप यांच्या लेखानुसार जर आपण त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर गरिबीची मूळ कारणं, समाजाची रचना आणि त्यावरचे उपाय यांचं एक वेगळंच चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आणि हेच चित्र समजून घेण्यासाठी आपल्याकडे असलेल्या पहिल्या प्रतिमेचा संदर्भ देणं मला इथे खूप गरजेचं वाटतं. ही प्रतिमा आहे गौतम बुद्धांच्या एका शांत आणि प्रकाशमान मूर्तीची. खूपच बोलकी प्रतिमा आहे ती. हो ना. या प्रतिमेकडे नुसतं पाहिलं तरी मनात एक प्रकारची शांतता निर्माण होते. प्राध्यापक जगताप यांनी त्यांच्या लेखाची सुरुवातच म्हणजे या प्रतिमेशी जोडलेल्या एका अत्यंत सुंदर कथेने केली आहे. ती कथा खरोखरच खूप छान आहे. हो. कथा अशी आहे की एकदा एका अत्यंत गरीब माणसाने गौतम बुद्धांना विचारलं, मी इतका गरीब का आहे? यावर बुद्धाने जे उत्तर दिलं ते खरंच चक्रावून टाकणारं होतं. बुद्ध म्हणाले, तू गरीब आहेस कारण तुझ्याकडे जे आहे ते तू जगाला देत नाहीस. हे उत्तर ऐकल्यावर तो माणूस नक्कीच म्हणजे गोंधळात पडला असेल. साहजिकच आहे. कारण सर्वसाधारण विचार असाच असतो की जर माझ्याकडे स्वतःला खाण्यासाठीच काही नाहीये तर मी जगाला काय देणार. अगदी तेच. तो माणूसही याच विचाराने म्हणाला की माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाहीये. तेव्हा बुद्धाने अतिशय शांतपणे त्याला उत्तर दिलं, काहीतरी देण्यासाठी तुला कोणता धोका पत्करण्याची किंवा पैशांची गरज नाही. तू जरी गरीब असलास तरी तू खूप काही देऊ शकतोस. आणि मग बुद्धांनी त्याला 6 अशा अमूल्य गोष्टींची जाणीव करून दिली ज्या तो जगाला सहज देऊ शकतो. पहिली गोष्ट बुद्धांनी सांगितली ती म्हणजे स्मितहास्य. म्हणजे जेव्हा कोणी भेटेल तेव्हा त्यांना एक आनंददायी आणि मैत्रीपूर्ण हास्य देणं. ज्यासाठी अक्षरशः एक पैसाही खर्च होत नाही. एका साध्या हास्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवस चांगला जाऊ शकतो. ही एक प्रकारची भावनिक देवाणघेवाणच आहे ना. तसंच काहीसं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली तो म्हणजे स्वतःचा आवाज. लोकांशी गोड बोलणं, संवादात कटुता न आणणं. तिसरी गोष्ट म्हणजे दयाळू आणि खरे हृदय. म्हणजे प्रत्येक माणसात जो चांगुलपणा असतो तो. हो, आणि तो नेहमी इतरांमध्येही चांगुलपणा शोधत असतो. चौथी गोष्ट बुद्धांनी सांगितली ती म्हणजे स्वतःचे शरीर. जी लोक विकलांग आहेत किंवा स्वतःची कामं स्वतः करू शकत नाहीत त्यांना शारीरिक मदत करण्यासाठी आपण आपल्या शरीराचा वापर नक्कीच करू शकतो. इथे बुद्ध श्रमाचं दान सांगत आहेत. जर संपत्ती नसेल तर स्वतःच्या श्रमातून समाजातील दुर्बल घटकांना आधार देणं हा एक खूप मोठा विचार आहे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे आदर. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा सन्मान करणं. आणि शेवटी 6वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे प्रेम. माणूस श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाला प्रेमाची आणि आपलेपणाची गरज असतेच. खरंय. त्यामुळे सर्वांवर प्रेम करायला शिकणं. या 6 गोष्टी सांगितल्यावर बुद्ध त्या माणसाला म्हणाले, आता विचार कर आणि सांग, तू खरंच गरीब आहेस का? इथे सर्वात आकर्षक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे गरिबीची ही पूर्णपणे तात्विक व्याख्या. या कथेनुसार खऱ्या अर्थाने गरीब ते आहेत जे मनाने आणि हृदयाने गरीब आहेत. म्हणजे दृष्टिकोन बदलतो पूर्ण. अगदी. आपण नेहमी गरिबीकडे केवळ भौतिक संपत्तीच्या अभावाच्या रूपात पाहतो, पण बुद्धांचा हा दृष्टिकोन आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. एक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कितीही तळाला असली तरी समाजाला देण्यासारखं तिच्याकडे भरपूर काही असू शकतं. सहानुभूती, आदर आणि वेळ ही मूल्य कोणत्याही बँक बॅलन्सपेक्षा नक्कीच मोठी आहेत. ठीक आहे, हे तात्विक दृष्टिकोनातून ऐकायला जितकं सुंदर वाटतं
तितकंच वास्तवात गरिबीचे चटके खूप दाहक असतात. आपण हे थोडं उलगडून पाहूया. हो, वास्तवाकडे यायलाच हवं. म्हणूनच मला इथे आपल्याकडे असलेल्या दुसऱ्या प्रतिमेचा उल्लेख करावासा वाटतो. ही प्रतिमा एका रस्त्यावर बसलेल्या अत्यंत कृश आणि वृद्ध माणसाची आहे. तो एका छोट्याशा तुटक्या वाटीतून काहीतरी खाण्याचा प्रयत्न करत आहे. ती प्रतिमा पाहताना खरोखरच अस्वस्थ वाटतं. हो ना, मनात एक कालवाकालव होते. एका बाजूला बुद्धांची ती शांत प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला या गरीब माणसाचा जगण्यासाठीचा चाललेला संघर्ष. या दुसऱ्या प्रतिमेतून गरिबीची ती व्यावहारिक आणि आर्थिक व्याख्या समोर येते, जी प्राध्यापक जगताप यांनी त्यांच्या लेखात अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. ज्या व्यक्तीचं उत्पन्न सरासरीपेक्षा कमी आहे, ज्याच्याकडे मालमत्तेची कमतरता आहे आणि जो स्वतःच्या दैनंदिन गरजाही पूर्ण करू शकत नाही, तो गरीब आहे. या वास्तवाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि लेखात आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे, जे खूप महत्वाचं आहे. कोणती गोष्ट? गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही, आरोग्याचा विचार करता. जे लोक सतत आजारी असतात किंवा ज्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळत नाहीत, त्यांचाही गरिबीच्या या व्याख्येत समावेश होतो. अच्छा, म्हणजे आजारपण हाही गरिबीचाच भाग आहे. हो, कारण सततचं आजारपण हे केवळ शारीरिक कष्ट देत नाही, तर ते कुटुंबाच्या पूर्ण अर्थकारणाला उद्ध्वस्त करतं. हे आपण आपल्या आजूबाजूला रोजच पाहतो. हो, एखाद्या मध्यमवर्गीय किंवा अगदी गरीब कुटुंबात अचानक एखादी मोठी वैद्यकीय अडचण येते आणि उपचारांच्या खर्चामुळे ते कुटुंब अक्षरशः कर्जबाजारी होतं. अगदी तेच. वैद्यकीय खर्चामुळे माणसाचं आयुष्यभराचं साठवलेलं भांडवल एका झटक्यात संपतं. त्यामुळे आर्थिक टंचाई आणि आरोग्याच्या समस्या हे गरिबीचं एक असं दुष्टचक्र बनतं, ज्यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. या दुष्टचक्राचा विचार करताना लेखात गरिबीच्या मूळ कारणांचे जे 4 मुख्य भागांत वर्गीकरण केलं आहे, ते मला खूप प्रभावी वाटलं. आपण या कारणांबद्दल थोडं सविस्तर बोलूया. नक्कीच. पहिला भाग आहे आर्थिक आणि व्यावसायिक कारणे. यात सर्वात आधी उल्लेख येतो तो बेरोजगारीचा. वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसणं हे एक प्रमुख कारण आहे. शिवाय शेतीमधील कमी उत्पन्न हेही एक मोठं आव्हान आहे. शेतीच्या बाबतीत हे विशेषत्वाने जाणवतं. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आणि पिढ्यानपिढ्या वाटणी होऊन लहान झालेले जमिनीचे तुकडे यामुळे उत्पादन खूप कमी येतं. पण या आर्थिक कारणांमध्ये आणखी एक मुद्दा आहे, जो सर्वसामान्यांना रोज भेडसावतो. तो म्हणजे महागाई. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जशा वाढतात, तशी लोकांची खरेदी शक्ती कमी होते. काल ज्या पैशात कुटुंबाचं पोट भरत होतं, आज तेवढ्या पैशात भागत नाही. हो, आणि याच आर्थिक गटात भांडवलाचा अभाव हा मुद्दाही प्राध्यापक जगताप यांनी मांडलाय. एखाद्या व्यक्तीला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा शेतीत काही नवीन सुधारणा करायची असेल, तर त्याच्याकडे भांडवल नसतं. आणि भांडवल नसल्यामुळे तो प्रगती करू शकत नाही. अगदी बरोबर. पण वाटतं ते म्हणजे शिक्षणाचा अभाव. शिक्षणाचा अभाव हा गरिबीचा पाया मजबूत करतो, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. दर्जेदार शिक्षण किंवा आजच्या काळानुसार आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभाव असल्यामुळे तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत. हो, ते फक्त रोजंदारीवर अडकवतात. हो, ते कमी पगाराच्या किंवा रोजंदारीच्या कामात अडकून पडतात आणि मग गरिबीचं एक चक्र निर्माण होतं, जे पिढ्यानपिढ्या तसंच चालत राहतं. आणि यात समाजशास्त्रीय कारणांमध्ये सामाजिक व्यवस्थेचाही मोठा वाटा आहे, नाही का? नक्कीच. आपल्या समाजातील काही पारंपरिक संरचना, जसे की जात व्यवस्था, वारसा हक्काचे कायदे आणि संपत्तीचं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं असमान वाटप. या सामाजिक संरचनांमुळे समाजातील काही विशिष्ट घटकांना प्रगतीच्या समान संधी मिळत नाहीत. ते मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात आणि कायम गरीबच राहतात. याला आपण स्ट्रक्चरल पॉवर्टी किंवा संरचनात्मक गरिबी म्हणू शकतो. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. आता तिसऱ्या कारणाकडे वळूया. लेखात नैसर्गिक आणि परिस्थिती सापेक्ष कारणांचा उल्लेख आहे. हा भाग खूप महत्वाचा आहे. हो, आपण नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतो तेव्हा नैसर्गिक आपत्तींचा विषय येतोच. वारंवार पडणारे दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांच्या उपजीविकेची साधनं एका झटक्यात कशी नष्ट होतात हे आपण पाहिलं आहे. एखादं कुटुंब वर्षानुवर्ष कष्ट करून गरिबीतून थोडं वर आलेलं असतं आणि एका पुरात किंवा दुष्काळात ते पुन्हा शून्यावर येतात. या परिस्थिती सापेक्ष कारणांमध्ये आणखी एका मोठ्या अडथळ्याचा उल्लेख लेखात आहे, तो म्हणजे अपुऱ्या पायाभूत सुविधा, विशेषतः ग्रामीण भागात. म्हणजे रस्ते आणि वीज वगैरे? हो,
जिथे चांगले रस्ते नाहीत तिथे शेतीमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचू शकत नाही. टोमॅटो किंवा कांद्यासारखं पीक रस्त्यांच्या अभावी खराब होतं. वीज आणि वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे तिथे नवीन उद्योग येत नाहीत. जिथे बाजारपेठ आणि उद्योग नाहीत तिथे आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे गरिबी तिथेच खिळून राहते. आणि या सगळ्याला जोड म्हणून लेखात इतर कारणांचा एक चौथा भाग दिला आहे. यात सर्वात मोठा आजार सांगितला आहे, तो म्हणजे भ्रष्टाचाराचा. तो तर आहेच. गरिबांच्या उत्थानासाठी कागदावर अनेक उत्तम सरकारी योजना आखल्या जातात, पण भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे त्या योजनांचा खरा लाभ तळागाळातील गरजूंपर्यंत पोचतच नाही. त्यासोबतच कुटुंबाचा मोठा आकार हेही एक कारण आहे, ज्यामुळे घरात येणारं तुटपुंज उत्पन्न अपुरं पडतं. हे चारी भाग पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. गरिबी ही काही एकाच कारणामुळे निर्माण होणारी समस्या नाहीये. ती एक मल्टी डायमेन्शनल म्हणजे बहुआयामी समस्या आहे. आणि म्हणूनच गरिबी केवळ पैशात मोजण्याची पद्धत आता अपुरी पडू लागली आहे. आता इथून पुढे हे खरोखरच खूप रंजक होते. आपण तात्विक बाजू पाहिली, वास्तवातली कारणंही समजून घेतली, पण आता हा प्रश्न किती मोठा आहे. आपण या गरिबीच्या लढाईत जिंकत आहोत की हरत आहोत? जेव्हा आपण प्रत्यक्ष आकडेवारीकडे पाहतो तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य आणखी स्पष्ट होतं. लेखात दिलेल्या माहितीनुसार जगात अंदाजे 110 कोटी लोक गरीब आहेत. बापरे, हा आकडा थक्क करणारा आहे. हो ना. आणि जर आपण भारताचा विचार केला तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये 2020 पर्यंत तब्बल 65% लोक गरीब असल्याचं चित्र होतं. पण 2022-23च्या सरकारी आकडेवारीनुसार यात 66.67% घट झालेली दिसते. जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिले तर हा जो मोठा बदल आकडेवारीत दिसतोय तो समजून घेण्यासाठी आपल्याला बहुआयामी गरिबी निर्देशांक म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ज्याला आपण MPI म्हणतो, ती संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. MPI म्हणजे नक्की काय? हे मोजमाप केवळ आर्थिक गरिबी किंवा बँकेतले पैसे मोजत नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान या मोजमापांवर आधारित बिगर आर्थिक गरिबी मोजतं. म्हणजे पैशांशिवाय इतर गोष्टी. अगदी. म्हणजे कल्पना करा, 2 व्यक्तींचं उत्पन्न सारखंच कमी आहे, पण एकाच्या घराजवळ चांगली सरकारी शाळा आणि मोफत दवाखाना आहे, तर दुसऱ्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळवण्यासाठी मैलोन मैल चालावं लागतं. पैशांच्या बाबतीत दोघेही गरीब आहेत, पण दुसऱ्या व्यक्तीच्या गरिबीची तीव्रता कितीतरी पटींनी जास्त आहे. MPI या अशा अनेक पैलूंचा विचार करून गरिबी मोजतो. हे खूपच स्पष्ट करणारे आहे. केवळ खिशात पैसे आले म्हणजे माणसाचं जीवन सुधारलं असं नाही. त्याला चांगलं पाणी, शिक्षण आणि आरोग्य मिळणं हे खरं जीवनमान सुधारण्याचं लक्षण आहे. हो. आणि या नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातील ही बहुआयामी गरिबी 2015-16 ते 2019-21 या काळात 24.85% 14.96% खाली आली आहे. ही खूप मोठी घट आहे. हो, हे आकडे आपण थोडे सोपे करून पाहूया. याचा अर्थ असा होतो की अवघ्या काही वर्षांत दर 100 लोकांमागे 10 लोक असे आहेत ज्यांना आता मूलभूत गरजांसाठी पूर्वीसारखा संघर्ष करावा लागत नाहीये. म्हणजेच या काळात तब्बल 13.5 कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हा आकडा एखाद्या मोठ्या युरोपियन देशाच्या लोकसंख्येइतका आहे. खरंय. आणि ही माहिती फक्त नीती आयोगाची नाही. प्राध्यापक जगताप यांच्या लेखात जागतिक बँकेच्या म्हणजे वर्ल्ड बँकेच्या पाहणीचाही एक महत्त्वाचा संदर्भ दिला आहे. त्यात काय म्हटलंय? 26 एप्रिल 2026च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार गेल्या 10 वर्षात तब्बल 1751 लाख लोक या बहुआयामी गरिबीतून मुक्त झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात 2022-23 मध्ये ही गरिबी 15.5% खाली आली. वा, ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. हो, ही खूप मोठी सकारात्मक नोंद आहे. यासोबतच ग्रामीण भागात पुरुष आणि स्त्रिया या दोघांच्याही स्वयंरोजगारात लक्षणीय वाढ झाल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. आणि जेव्हा स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा पूर्ण कुटुंबाचं राहणीमान सुधारतं. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण गरिबी संपवू शकतो का? या आकडेवारीवरून एक गोष्ट नक्कीच जाणवते की परिस्थिती बदलत आहे. नक्कीच बदलत आहे. आणि हो, आपण ही जी आकडेवारी आणि संदर्भ देत आहोत, जसे की नीती आयोग किंवा जागतिक बँकेचे अहवाल, ते आपण प्राध्यापक जगताप यांच्या मूळ लेखातून घेतलेले आहेत.
ह्या सखोल चर्चेचा हेतू कोणत्याही राजकीय भूमिकेचं समर्थन करणे नसून केवळ उपलब्ध माहितीचं तटस्थ विश्लेषण करणे हा आहे. आणि ते महत्वाचंही आहे, कारण आकडेवारी आपल्याला सांगते की आपण कोणत्या दिशेने जात आहोत. पण लेखाच्या शेवटी प्राध्यापक जगताप यांनी एक खूप आशादायी विधान केलं आहे. ते म्हणतात, जर गरिबांनी आणि सरकारने मनावर घेतलं तर भारतातून गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन करणं काही अवघड नाही. हे खूपच सकारात्मक विधान आहे. हो, आणि नुसतं विधान करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी यासाठी 15 अत्यंत व्यावहारिक उपाययोजना सुचवल्या आहेत. या 15 उपायांची यादी खूप मोठी आहे, पण आपण चर्चेच्या ओघात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. बरोबर. जर आपण शिक्षणाचा विचार केला, जो गरिबी दूर करण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे, तर लेखात मुलांसाठी सक्तीच्या शिक्षणाच्या सोयी करण्यावर भर दिला आहे. आणि मला यातला अप्रेंटिस योजनांचा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला. तो कसा? केवळ पुस्तकी शिक्षण देऊन भागत नाही. कंपन्यांमधून अप्रेंटिस योजना सार्वत्रिक स्तरावर राबवल्या तर तरुणांना थेट कामाचा अनुभव मिळतो आणि रोजगार मिळवणं सोपं होतं. अगदी बरोबर. आणि शिक्षणासोबतच आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा मुद्दाही तितकाच जोडलेला आहे. ग्रामीण भागात मूलभूत सोयींची स्थापना करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ आणि निरंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणं. हो, आपण मगाशीच पाहिलं की दूषित पाण्यामुळे कसे आजार होतात. हो ना, आपण मगाशीच पाहिलं की आजारपणामुळे गरिबी कशी येते. दूषित पाण्यामुळे होणारे आजार थांबले तर वैद्यकीय खर्चाचा मोठा ताण कमी होतो. याशिवाय अन्न आणि पोषण म्हणजेच न्यूट्रिशन योजना सरकारी पुढाकाराने सुरू करणं आणि त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करणं हा अत्यंत गरजेचा उपाय लेखात सांगितला आहे. आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? शेतकऱ्यांसाठी वेळेवर पाणी पुरवठा, चांगल्या प्रतीचे बी बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा होणं आवश्यक असल्याचं लेखात म्हटलंय. पण मला यात सर्वात महत्त्वाचा उपाय वाटतो तो म्हणजे अल्प व्याजदरात वेळेवर अर्थपुरवठा. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळालं तर ते गावाकडच्या सावकारांच्या जाळ्यात अडकणार नाहीत. आणि फक्त शेतीच नाही तर स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणं, नवीन रोजगारांची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था आणि अल्पदरात भांडवल पुरवठा करणं हा गरिबीतून बाहेर काढण्याचा एक शाश्वत मार्ग आहे. या सर्व उपायांसोबतच शासकीय आणि सामाजिक सुरक्षा हा एक असा घटक आहे जो या सर्व गोष्टींना एकत्र बांधून ठेवतो. दारिद्र्य निर्मूलन योजना नुसत्या कागदावर न ठेवता त्या युद्धपातळीवर राबवण्याचं आवाहन लेखात केलं आहे. सर्व स्तरांवर स्वस्थ धान्य दुकानं वाढवणं जेणेकरून कुणाची उपासमार होणार नाही. आणि लेखातील एका उपायाने माझं विशेष लक्ष वेधून घेतलं. तो म्हणजे घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळणे. हे एक अत्यंत संवेदनशील आणि वास्तवावर आधारित उपाय आहे. कारण कुटुंबातल्या मुख्य कमावत्या व्यक्तीचं अचानक जाणं हे त्या कुटुंबाला एका रात्रीत रस्त्यावर आणू शकतं. अशावेळी प्रशासनाने तातडीने दिलेला आधार त्या कुटुंबाला गरिबीच्या खाईत ढकलल्या जाण्यापासून वाचवू शकतो. खरंय. हे सर्व उपाय पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. गरिबी निर्मूलन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही किंवा ती केवळ गरिबांचीही जबाबदारी नाही. हा समाज, सरकार आणि व्यवस्था या सर्वांचा एकत्रित लढा आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या विषयाचा प्रवास केला. सुरुवातीला आपण बुद्धांच्या कथेवरून पाहिलं की गरिबी ही केवळ पैशांची कमतरता नसून ती एक मानसिक स्थिती देखील असू शकते. हो, हास्य, आदर आणि प्रेम यांसारख्या अमूल्य गोष्टी आपण समाजाला देऊ शकतो. बरोबर. त्यानंतर रस्त्यावर जेवणाऱ्या वृद्ध माणसाच्या प्रतिमेतून गरिबीचं ते कटू वास्तव आपण समजून घेतलं. गरिबीची आर्थिक, समाजशास्त्रीय आणि नैसर्गिक कारणं आपण उलगडली. आणि त्यातूनच आपण हेही पाहिलं की ही एक अत्यंत गुंतागुंतीची समस्या असली तरी ती सोडवता न येण्याजोगी नक्कीच नाही. नीती आयोग आणि जागतिक बँकेची ती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची आकडेवारी ती आपल्याला दाखवून देते की योग्य उपाययोजना केल्या तर कोट्यावधी लोक या दुष्टचक्रातून बाहेर येऊ शकतात. ही चर्चा खरोखरच विचार करायला लावणारी होती. गरिबीच्या आकड्यांमागची माणसं, त्यांच्या वेदना आणि त्यावरील उपायांवर विचार करणं हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. या सर्व चर्चेतून विशेषतः आपण ज्या बहुआयामी गरिबी निर्देशांकावर म्हणजे MPI वर सविस्तर बोललो, यामुळे एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर बहुआयामी गरिबी मोजताना आपण केवळ पैशांऐवजी माणसांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण आणि त्यांचे राहणीमान मोजत आहोत, तर भविष्यात आपल्याला श्रीमंतीची व्याख्या देखील बदलण्याची गरज आहे का?
वा, हा खूपच वेगळा विचार आहे. हो ना, खऱ्या अर्थाने श्रीमंत समाज तो असेल का जिथे बँक खात्यातील पैशांपेक्षा माणसांचे आरोग्य, एकमेकांबद्दलची सहानुभूती आणि सामायिक संसाधने अधिक समृद्ध असतील? हा खरोखरच एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पैशांपलीकडची गरिबी समजून घेता घेता पैशांपलीकडची खऱ्या श्रीमंतीची व्याख्या शोधण्याचा हा विचार श्रोत्यांना नक्कीच अधिक सखोल मनन करण्यासाठी प्रवृत्त करेल. याच एका नव्या आणि सकारात्मक विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.